काकू छोटे छोटे प्रश्न लय अवघड नाही, MPSCच्या लेवलचे नाहीत हां, आपला येतील तसेच. पहिलं उतरंड्या होत्या घरी, होत्या की नाही? हां, म्हणजे तुमच्या काळात नव्हत्या, त्याच्या काळात होत्या, म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघाल्या. उतरंड्या होत्या. पहिल्याची उतरंडी म्हणजे आताचं कपाट. सोपं सांगू ना आपण, पहिल्याची उतरंड म्हणजे आताचं कपाट. सगळ्यात खाली मोठा डेरा, कुठचा डेरा म्हणतात ना, डेरा. सगळ्यात खाली कोणता डेरा असायचा? मोठा. शाबास. त्याच्यावर शाबास, त्याच्यावर आणि सगळ्यात वरी शाबास. ते सगळ्यात वरी राहते त्याला काय म्हणतात काकू? बारक बोळक. शाबास. आणि शाबास. कोणी बोळक म्हणतंय, कोणी वारलं म्हणतंय ना. आमच्याकडं कोंडलं म्हणतात. कोंडलं सुद्धा त्याचं नाव आहे ना. आता एक ऐका, तुम्ही ध्यान करून ऐका. कोंडलं कुठं राहतंय? खाली का वरी? वरी. शाबास. माल कोंडल्यात राहतो की डेऱ्यात राहतो? डेऱ्यात राहतो. कोंडलं कुठं राहतंय? ते रिकामा असतं की भरला असतंय? शक्यतो रिकामा असते. शाबास. रिकामा असतंय पण कुठं राहतंय? वरी राहतंय. आणि भरलेलं असतंय पण कुठं राहतंय? खाली राहतंय. आणि त्याला कोंडलं का म्हणतात? त्यानं वरी राहून खालच्या सगळ्याचे तोंड दाबायचं काम केलंय. आणि म्हणून त्याला काय म्हणतात? कोंडलं म्हणतात. ते वरी राहिलं वरी, आणि त्यानं इथल्या SC OBC मायनॉरिटी मराठे कुणबी ह्याचं तोंड दाबलं. काय चांगलं, मी पुन्हा येईन. ये कारण अरे महागाई तू चाल असन पुढी बी तूच येणार आहेस रे दादा. आमच्या देशात काय घडलं? समता आली. आमच्या देशात जे उभी लाईन लावली होती की नाही, उभी, आमच्या साधू संतांनी एक मडकं काढलं आणि आडवी लाईन लावली. आता कोणी मोठा आहे का? आता कोणी वर आहे का? आता कोणी खाला आहे का? अजिबात नाही. आणि या देशात आम्ही आरक्षण मागतोय, याचा अर्थ आम्ही या देशात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी मागतोय, फुकट खाण्यासाठी मागत नाही. आम्हाला इथं समता हवी आहे. कारण माणूस माणसापेक्षा मोठा नाही. आणि वारकरी चळवळीची भूमिका आहे की विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद ब्रह्म अमंगल. भेद करणं वाईट आहे हे वारकरी चळवळ सांगतंय. आणि म्हणून साहेब, आम्ही आरक्षण मागतोय ते आमच्या हक्काचं मागतोय, फुकटाचं मागत नाही. आणि दुसरी गोष्ट, आरक्षण या देशात 3 प्रकारचं आहे. मी का सांगालो? आपल्याला सगळ्याला कळावं आरक्षण कशाला म्हणतात, कसं मागता येतंय, ते कुठं राहतंय हे आपल्याला कळावं. नाहीतर मीडियावाले काय करतात, आच्या आजोबाला धरतात आणि म्हणतात आरक्षण तुम्हाला पाहिजे काय? काकाला माहीतच नसते, ते म्हणते ते मला कळे ना बाबा म्हणते. आणि मग त्यावेळेला ते काय सांगतात, बहुसंख्य मराठा समाज आरक्षणाच्या मागणीपासून दूर. आत्ताची हेड न्यूज. अशा खोट्या बातम्या पेरायचं काम करतात. आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे आरक्षण काय भानगड आहे, आरक्षण आम्ही का मागतोय ते. आरक्षण म्हणजे आमचा हरवलेला हक्क आणि अधिकार मागतोय. मी हरवलेला म्हणायलो. हरवलेला का म्हणायलो? आम्ही 13 ऑक्टोबर 1967 या दिवशी आम्ही आरक्षणाच्या यादीत होतो म्हणून म्हणतोय हरवलेला. इथं 3 प्रकारचं आरक्षण आहे. SC साठी, ST साठी आणि OBC साठी 3 प्रकारचं आरक्षण आहे. SC च्या आरक्षणाला काय म्हणतात? शेड्यूल नाही ना माहित? अवघड आहे आमचं दुखणं. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल
एसटीला काय म्हणतात? शिकलेल्या पोरांनो, मराठीत सांगतो, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे जातीवर आधारित. आणि ओबीसीला काय म्हणतात? इतर मागास वर्ग. वर्ग म्हणजे वर्ग म्हणजे क्लास, अदर बॅकवर्ड लायसोप आहे की पोरो. 2 दिवस जर मेहनत केल्या तर इमानदारीने पांडुरंगाची शपथ घेऊन सांगालो माझ्या जागेवर चुकबा टाकून तुम्ही बोलता एवढे ताकदवाना. 2 दिवस फक्त अभ्यास करा. मी एका दिवशी माझ्या 4 वर्षाच्या मुलाची नाताची ट्रेनिंग घेतली. 5व्या दिवशी त्याने मीडियाला 4 वर्षाच्या मुलानं मुलाखत दिली. 4 वर्षाचा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. ते पत्रकारांना प्रश्न विचारायचा आणि पोरांना सांगायचं. एवढी तयारी करून घेतली. आणि हे आपला उद्देश एकच आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला कळायला पाहिजे आरक्षण कशाला म्हणतात. ते याला म्हणतात वर्ग. आता वर्गात कोणी बी येऊ शकते काका? येऊ शकते ना. आम्हाला जर 11वीला जायचं असेल तर 10वी पास झाले की आम्ही ऑटोमॅटिक त्या वर्गात जाऊ शकता. कारण क्वालिफाय झाले की आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आणि म्हणून आम्ही भुजबळ साहेबाला म्हणाले हात जोडून, भुजबळ साहेब, वर्ग म्हणजे तुमची मक्तेदारी नाही हो. वर्ग म्हणजे तुमची मक्तेदारी नाही आणि वर्ग म्हणजे तुमचं ताट नाही. आलं लक्षात? कारण का वर्गात कोणी येऊ शकते. काही आपले अडाणी माणसं म्हणतात, त्याला काही माहित नसते आणि ते म्हणतात पहिलंच देतो म्हणलं होतं म्हण आणि आम्ही घेतल्या नाही म्हणणं. त्याला काही माहित नसते. आम्ही म्हणतो ज्या वेळेला या देशातली अर्थव्यवस्था शेतीच्या भोवताल फिरत होती त्यावेळेला शेतकरी सदन होता. आरक्षणाची गरज पडली नाही, लोकांनी आरक्षण घेतलं नसेल. पण काल नाकारलं म्हणजे आज नाकारायचं कारण नाही. दिवसोदिवस परिस्थिती बदलत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात शूद्र या देशाचे राजे होते म्हणून संदर्भ ग्रंथ जागतिक लेवलचा लिहिलेला आहे. आणि एक सांगतोय, शूद्र पूर्वी राजे होते म्हणून आज राजे नाहीत, म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे. तसंच आम्ही सांगतोय 50 वर्षाखाली माझ्या बापाला 100 एकर जमीन होती, त्यावेळेला माझ्या बापाला आरक्षणाची गरज पडली नसेल. पण आज माझ्या गरजा वाढलेल्या आहेत, मला लोकांबरोबर जायचं आहे, मला लोकांबरोबर स्पर्धा करायची आहे आणि म्हणून मला आज आरक्षणाची गरज आहे. आम्ही आरक्षण का मागतो? काही लोक म्हणतात मग तवाच तुम्ही का घेतल्या नाही? मी उत्तर देतो, आमच्या घरचं लग्न आहे काका, माझ्या घरचं लग्न आहे. पंगत माझ्या घरी बसली, पहिल्या पंक्तीला कोण बसाव? पाहुणे रावडे बसाव की आम्ही असं म्हणता काय माझ्या घरची पंगत आहे, मीच खर्च केला, पहिल्या पंक्तीला मीच बसतो असं आम्ही नाही म्हणतो. असं आम्ही म्हणत नाही. कारण आमची संस्कृती आहे आधी बाहेरच्याला जेवू घालणे, आधी उपाशी पोटाच्या माणसाला जेवू घालणे आणि नंतर आपण जेवणे, ही आमची संस्कृती आहे. आम्हाला मराठ्यांना माहित होतं आपल्यापेक्षा पिछड्या, दुबळ्या, गोर, गरीब अनेक जाती आहेत, त्यांना पहिल्यांदा जेवू घालू आणि नंतर आपण पंक्तीला बसू, हे आमचा उद्देश होता. आणि म्हणून आम्ही ठरवलं आता आम्हाला गरज आहे, आम्ही आता पंक्तीला जेवायला बसणार. साधा नियम आहे, साधा. काका, मी तुम्हाला जेवू वाढल्यावर तुम्ही काय करावं? तुम्ही परतफेड कशी करसाल? जीव वाढायचे. तुम्ही मला जेवू वाढव ना. बघा, आम्ही जेवू वाढलं आणि आम्ही जेवू वाढलं की आम्ही जेवायच्या आळला तिकून भुजबळ साहेब म्हणाले तर मला तर कमालच वाटली. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबाला माझी विनंती आहे, एक सामान्य शेतकरी म्हणून, साहेब, महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ हे माणसाचं असावं. वा 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 वा. का असावं? कारण सांगतो का असावं. भुजबळ साहेब म्हणले माझ्या शेपटीवर पाय दिलाय. मला कमालच वाटली. माणूस कारण डार्विनचा सिद्धांत आहे, हाय ना पोरो? डार्विनचा सिद्धांत आहे, माणसाला पहिलं शेपूट होतं, कालांतरानं शेपटीचा वापर थांबला, शेपटी गळून गेली आणि जनावराचा माणूस झाला.
मला प्रश्न पडलाय, अरे जग हे माहिती तंत्रज्ञान कॉम्प्युटर संगणकाच्या युगात गेलंय आणि अजून भुजबळाची शेपटी कशी गळाली नाही याचा मला प्रश्न पडलाय. आणि म्हणून आम्हाला विनंती करायच्या, दादा हो, महाराष्ट्राचा सरकार हे माणसाचं असलं पाहिजे, इथं जनावराला थारा नाही. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातला कायदा सांगतोय, मंत्र्यानं कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायचं काम करू नये, आमची विनंती आहे. कारण काय, एका दिवशी ते म्हणले, काय 7-12 तुमच्या बापाचा आहे काय रे म्हणले. मी म्हणलं होय साहेब, 7-12 आमच्याच बापाचं आहे ना, कारण आमच्या बापाचं नाव शिवाजी महाराज आहे आणि 7-12 आमच्याच बापाचं आहे. आणि शिवाजी महाराजाला खरं तर माझी इच्छा नाही आणि कदाचित मला असं वाटतंय भुजबळ साहेबाची इच्छा नाही असं बोलावं म्हणायची, पण त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. बोलायचा काय प्रॉब्लेम असेल, हा. कदाचित 1-2 वर्षाच्या खालच्या जुन्या फोटो त्यांना दाखवले असतील. आम्ही लिहून दिलं तसं बोललं तर ठीक आहे, नाही तर तिहार जेल. कारण असेल, कारण मी ओळखतो, मी भुजबळ साहेबाचा खूप मोठा अभ्यासू आहे. तो एक बंडखोर नेता आहे. तो बंडखोर नेता आहे. तो बाळासाहेब ठाकरेंच्याही विरोधात गेला, शरद पवाराच्याही विरोधात गेला आणि अजित पवाराच्या भविष्यात जाणार नाही असं मी म्हणत नाही. मग एवढा बंडखोर नेता असं का बोलतोय, त्याचं कारण आहे की ईडीला घाबरून भुजातलं बळ ऑटोमॅटिक कमी व्हायला लागलेलं आहे असं मला दिसतंय. मला दिसालेलं सांगालो. मी काय तत्ववेता नाही, मी काय भविष्यवेता नाही. आणि म्हणून मी म्हणतोय, बाबा आमच्या वारकरी सप्त्यात एससीची, ओबीसीची, मायनॉरिटीची, अल्पसंख्याकाची सगळी माणसं हातात लाह्या घेऊन काल्याचा प्रसाद एकमेकाच्या तोंडात घालतात. अरे ही वारकऱ्याची संस्कृती आहे. भुजबळ साहेब, तुम्ही आम्ही सगळे एका पंक्तीला बसू आणि पुरी होत नसेल तर 50% आरक्षणाची मर्यादा 75% नेऊ ना. कारण तुम्ही आम्ही एका जागी आल्यावर इथं अडवायला कोणाची ताकद आहे काय? कोणाचीच ताकद नाही. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, खरंच या गावातले ओबीसी बांधव आणि मराठी बांधव एवढ्या प्रेमानं राहतात. महाराष्ट्रातले सुद्धा. माझ्या गावात धनगर समाजाचा एक बैल आहे आणि मराठा समाजाचा एक बैल आहे आणि दोघात एक आऊत आहे. एवढं आमचं प्रेम आणि एवढा जिव्हाळ आहे. वक्कर मोडला तर त्याचा आम्ही आणता, आम्ही त्याला देता. नांगराचा फाळ गटना गेला तर एकूण एकाला नांगरच देतात. एवढं आमचं प्रेम आहे. मग तुम्ही का आग लावेपणाचं काम करायला, आम्हाला एवढीच विनंती आहे. कारण का खरंच आमचा गैरत्व नाही. आणि 18 पगड समाजाला घेऊन जात असते वेळी माझ्या पायाला मिळालेलं पायतन मला कुणी दिलं हो? चांबारानं दिलं ना. शाबास. माझ्या घरात उन्हाळ्यामध्ये फ्रीज म्हणून ज्या मडक्याचा वापर करतो ते मडकं कुणी दिलं ताई? कुंभारानं दिलं. एवढंच नाही, माझ्या वक्राचा फन ते जानोळं मोडलं, सुतारानं बनवून दिलं. ईडी तुटली, लवारानं बनवून दिली. मला ईडी म्हणलं की लोक घाबरले की नाही. ईडी म्हणलं की ईडी घाबरतीच. सांगतो तुम्हाला ना, माझ्या लहानपणी मला एकच ईडी माहित होती, वक्राला, कोळप्याला आणि नांगराला ईडी असते एवढंच मला माहित आहे. पण आता एक नवी ईडी निघाली. आणि ही ईडी अनेकाच्या विरोधात काम करते. 650 ते 700 वर्षापूर्वी ही ईडी जनाबाईच्या विरोधात काम केली. जनाबाईला सांगितलं, आगे शिंपियाचे जणी नेले पदकती आणून जनाबाईवर ईडी लावली. पण जनाबाई घाबरली नाही. जनाबाईनं ईडी लावलं म्हणून पक्ष बदलला नाही. ही आमची संतांची ताकद आहे. झुंजले.